टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। औरंगजेबाची कबर गेले 400 वर्ष औरंगाबादमध्ये आहे. त्याचं नामांतर सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री संभाजीनगर त्या जिल्ह्यात झालेलं आहे. आणि एकीकडे फक्त राजकारण करण्यासाठी, कारण या आधी 10 वर्ष या भाजप शिवसेना युतीचं म्हणजे महायुतीचं सरकार होतं आणि 10 वर्षात त्यांना कुठे हा विषय आठवण आहे, पण लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय मुद्दाम घेत आहेत. आता उद्या काही दिवसांनी केंद्रामध्ये आता वेग असेल की शेअर मार्केटमध्ये घसरण, महागाई, बेरोजगारी. आता उद्या सांगतील की ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करा असं सांगतील. म्हणून लोकांनी या विषयाकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, लोकांनी ठरवलं पाहिजे, तरच या देशाचं आणि या राज्याचं भलं होईल. औरंगजेबाच्या कबरीसाठी देखभालीसाठी लाखो रुपये खर्च होतात केंद्र सरकारचे, मात्र सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला मात्र निधी दिला जातो. ह्या दुटप्पी भूमिका नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं शिवराजेश्वर मंदिर आहे आणि अनेक मंदिर आहेत ऐतिहासिक कालापासून. आता आपण बघितलं असेल की गेले संभाजी महाराजांचा देसाई वाडा जो होता तो कालपर्यंत हस्तांतरित करून नव्हता आणि आता लोक पुढे हे जागे झाले. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल कबरीला दरवर्षी 6 लाख रुपये केंद्र शासन त्या देखभाल दिवसासाठी देतं. अनेक वर्ष कबर त्या ठिकाणी आहे. मग उद्या ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त कराल की काय? म्हणजे जर आपल्याला अशा गोष्टी असतील तर उद्या ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करावं लागेल तुम्हाला. आणि त्यामुळे अशा गोष्टीमुळे लोकांचं लक्ष कुठेतरी वेगळीकडे न्यायचं हा दृष्टिकोन कुठेतरी चालू आहे. मार्गाला विरोध होतोय मोठ्या प्रमाणात. कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं, काही कॉम्रेड नेते सुद्धा सामोरे झाले होते. असं आपलं काय म्हणणं आहे? आणि शक्तिपीठ मार्गामध्ये खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र जातोय, कुठं जातोय या सगळं माहिती घेणं गरजेचं आहे. आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या त्यांना काय मिळणार आहे. आणि जसं कोल्हापूरातले सांगलीतील लोकांनी शेतकऱ्यांनी विरोध केला, तसं जर इथल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे ठामपणे उभे राहू. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दौरा कधी सिंधुदुर्गात होईल? काही लवकरच जाहीर होईल झाला होता. आणि आता तिथली स्थिती काबूत आहे असं म्हटलं जातं. गृहराज्यमंत्री सुद्धा म्हणतात आता इथे कर्फ्यू लावलेला 144 करून. काय पाहता तुम्ही या घटनेकडे? खरं तर नागपूरमधला जो प्रकार आहे तो खरं तर गेल्या 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले लोक ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचं राजकारण करतायत आणि त्यामुळे नागपूरची घटना घडलेली आहे. खरं तर नागपूर घटनेमुळे जी दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि राज्यातील अशांत वातावरण जे करतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. खरं तर औरंगजेबाची कबर ही काही आज नाही आहे आणि त्याच्या प्रत्येक वेळी त्यावेळी ह्या कबरीचा विरोध सगळ्यांनीच केलेला आहे. किंवा औरंगजेबाची विरोध किंवा औरंगजेबाचं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने औरंगजेबाने महाराष्ट्राच्या जनतेला सतावलं होतं 400 वर्षापूर्वी आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु या बाबतीत पुन्हा राजकारण करून असे विषय आखले जात आहेत. आज कबर उखडली, उद्या ताजमहल उखडणार आहेत का? आणि अशा गोष्टी होऊन राजकारण दुसरीकडे करण्याचा, लोकांचे महत्वाचे प्रश्न दुसरीकडे वळवण्याचं काम आज सरकार करतंय आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत. जर सरकारला हे शांत राहायचं असेल तर जे कोण सत्ताधारी पक्षाचे बोलत आहेत त्यांना आधी गप्प केलं पाहिजे. मुख्यमंत्री स्वतः नागपूरमध्ये येतात. काय वाटतं तुम्हाला, अपयशी ठरलंय का सरकार या संदर्भात? आता आपण बघितलं असाल की बीडमध्ये प्रकरण झालं, कोल्हापूरमध्ये प्रकरण झाले, पुण्यामध्ये बलात्कार झाला, आता नागपूरमध्ये हा प्रकार घडतोय आणि त्यामुळे सगळ्या बाबतीत गृह खातं अपयशी ठरलेलं आहे आणि हा नागपूरमध्ये ही घटना त्याचाच एक भाग आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.